नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज रिअलिटी एक्सपर्ट मध्ये। मी सचिन दिघे आज आहे गोव्याच्या एका स्ट्रीट मध्ये आणि मला आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचं आहे की गोव्यातली घरं कशी असतात, यांचं प्लॅनिंग कसं आहे। आणि बरेचदा आपण कन्फ्यूज असतो की कलरचा पॅटर्न कसा ठेवायचा, कलरची स्कीम कशी ठेवायची। मग इंजिनियर आले, आर्किटेक्चर आले, त्यात बरेच व्हरायटीचं तुम्ही कॉम्बिनेशन करायला जातात आणि एवढं करूनही कधीतरी तुम्हाला पश्चातापाची भावना होते की यार आपल्या घराचा कलर छानसा झाला नाही। तर आज तुम्ही बघू शकता की माझ्या पाठीमागे जी गल्ली, त्या गल्लीमधले बरेचसे घर आहे ज्यांचं कलरचं कॉम्बिनेशन जो पॅटर्न आहे तो फार सिंपल आहे आणि तो कलरचा पॅटर्न आज आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर चला माझ्यासोबत आपण बघूया वन बाय वन। हे तुम्ही घर बघू शकतात आणि ही गोव्याची स्ट्रीट बघू शकतात। तर इथं जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर घराची बघा थीम किती सिंपल बनवलेली आहे आणि वुडनचा एकदम प्रॉपर वापर करून हा बंगला अतिशय देखणा आणि नयन मोहक असा केलेला आहे। कुठलाही व्यक्ती इथं आल्यानंतर त्याला हे घर 100% आवडणारच। आणि जर तुमच्याकडे पण बजेटचा काही इश्यू नसेल, कन्स्ट्रेंट नसेल, तर तुम्ही ही थीम ऍज इट इज कॉपी करू शकता। कलरचा कुठलाही इथं कन्स्ट्रेंट दिसत नाही। एक सिंगल किंवा डबल कलरच्या ड्युएल टोन मध्ये ड्युअल टोन मध्ये थीम वापरलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्ही जर चेक केलं तर इकडं जर तुम्ही बघितलं तर आपली घराची थीम बघितली तर ही येलोइश आणि रेड मिक्स आहे। तर अतिशय सिंपल आहे, अवघ्या 3 कलरचं कॉम्बिनेशन आहे। एक येलो आहे, सेकंड व्हाईट आहे आणि थर्ड वन जे आहे ती रेड लाईन बॉर्डर केलेली आहे। फार सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे। तुम्ही घरी जर कलर करत असाल तर कमी कॉस्ट मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं तुमच्या घराचा कलर होऊ शकतो आणि घराचं स्ट्रक्चर पण तुम्ही बघू शकतो। तुम्हाला युनिक आयडिया मिळेल की पारंपरिक पद्धतीने घर न बनवता तुम्ही थोडंसं क्रिएटिव्ह वेने घर कसं बनवू शकतात। तर या ठिकाणी या चला आपण बघूया। अजून या गल्लीमध्ये भरपूर व्हरायटीचे असे हाऊसेस आहेत आणि प्रत्येकाने काहीतरी एक नाविन्यपूर्ण घराची थीम बनवलेली। या ठिकाणी तुम्ही बघितलं वरती तर ग्रीन कलर मध्ये थीम आहे आणि व्हाईट आउटलाईन केलेलं आहे कम्प्लीट। तर चेक जर केलं तुम्ही तर फार छान आहे। समोर पण जर तुम्ही बघितलं तर ब्ल्यू कलरची थीम आहे एक। मित्रांनो, या स्ट्रीटवरचे जर सगळे घर तुम्ही बघितले ना, तर या घरांमध्ये एक युनिकनेस आणलेला आहे। तो युनिकनेस असा आहे की फार जास्त कलरचं कॉम्बिनेशन यूज नाही केलेलं। आपण जे बनवतो ना बाबा की एशियन पेंटचे प्रायमर मिक्स करा किंवा वेगवेगळे त्याच्यामध्ये मिक्सचर म्हणजे मिक्स करणारे वेगवेगळे कंटेंट वापरून करतो। तर तुम्ही इथं बघितलं तर एक पाठीमागं माझ्या दिसतंय ते येलो स्कीम वाला आहे, सेकंड जे दिसतं ते ग्रीन टोन मध्ये आहे आणि आत्ताचं हे जे माझ्या समोरचं आहे येलो प्लस व्हाईट टोन मध्ये, म्हणजे ड्युअल टोन आणि लाकडी जे कॉम्बिनेशन आहे ते इतक्या सुंदर पद्धतीने केलेलं आहे। तुमच्या लक्षात येईल की ग्रिल वगैरे किती प्रॉपर डिझाईन झालेलं आहे आणि सगळीकडे म्हणजे हा जो रस्ता जर बघितला हा किती स्पेसियस आहे। आपल्याकडे प्रॉब्लेम काय होतो, आपण घर बांधलं की ते एकदम रोडला चिटकून बांधतो किंवा जे आजूबाजूचे 4-5 लोक आहे, आपले 4-5 घर असतात ते सगळे विस्कळीत असतात, कोणाचं काही प्लॅनिंग नाही। इथलं जर प्लॅनिंग तुम्ही बघितलं तर तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीमधून काहीतरी स्वतःसाठी घ्या। तुमचं घर ज्यावेळी स्वतः बिल्ड कराल तर घर बिल्ड करताना तुमच्या लक्षात येईल की खूप चांगलं प्लॅनिंग करता येऊ शकतं। यामध्ये झाडांचा जर तुम्ही बघितलं, रस्ते बघितले किंवा कुंड्या बघितल्या, जे बाहेरचे जे सराउंडिंग गेट्स आहे सिक्युरिटीसाठी बनवलेले त्यांनी। आणि जे कलर जे मी तुम्हाला म्हटलं की असं काही नसतं की एक कलर खूप ब्राईट वाटतो, खूप डार्क थिंग चांगली नाही वाटत किंवा स्किन फेंटच पाहिजे। तुम्ही बघा की त्यांनी प्रत्येक व्यक्तीने काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणी ग्रीन केलेलं आहे, कोणी येलो केलेलं आहे, कोणाचं ऑरेंज कलरचं आहे, कुणाचं एकदमच स्काय ब्लू आहे, कुणाचं रेड कलर मध्ये, कोणीतरी कौलारू स्कीम वापरलेली। आणि तुम्ही तुमच्या घराचा कलर निवडताना जास्त डोक्याला स्ट्रेस घेऊ नका। आर्किटेक्चरला अननेसेसरी तुमचे पैसे जातात, त्यामध्ये तुमचं बजेट वाढतं किंवा कधी कधी तुम्ही एकदम अगदी रॉयल लक्झरी पेंटच्या पाठीमागे जातात आणि मग त्याच्यामध्ये तुमचे ऍडिशनल चार्जेस जातात। चार्जेस गेल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की यार ठीक आहे, हा कलर तरी पण चांगला नाही झाला। पण तुम्ही बघा किती सिंपल याच्यामध्ये। आता हे समोरचं जर बघितलं तुम्ही तर या समोरच्या याच्यामध्ये काही प्लास्टरला फार खास फिनिशिंग आहे असं काही लॉजिक नाही। एकदम खरबरीत त्यांनी केलेलं आहे किंवा लाकडी चौकट, मार्बल यांचं एकदम प्रॉपर मिक्स केलेलं आहे। आणि ही पण बघा तुम्ही, ही पण लेन बघा, ही पण लेन बघा दोन्ही साईडला। आणि आता हा माझ्या समोरचा बंगला बघा, आपल्याकडे एवढ्या खर्चामध्ये बंगला बनवून पण लोकांचं नुकसानच होतं आणि ते बाहेरच्या लोकांना आवडत नाही। परत आपल्या लक्षात येतं की यार आपण खूप पारंपरिक पद्धतीने बनवला आणि आपण अजून चांगला बनवू शकत होतो। तर मग आपल्याला काय कोणी अडवलेलं नाही अशी गल्ली बनवण्यासाठी किंवा रो हाऊस बनवण्यासाठी। जर तुमचा प्लॅन असेल, तुम्ही जर गुंठ्यामध्ये प्लॉट घेतला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने 100% करू शकता। तर बघू शकतात हा पण किती सुंदर बंगला वाटतोय। याच्या वरतीचा जो रूफटॉप आहे आणि हे
ग्लास कॉम्बिनेशन अतिशय सुंदर वाटतं हे. आणि गोवा टुरिझमनी इथलं जे काही मॅनेजमेंट आहे ते फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तुमच्या जर असं लक्षात आलं, तुम्ही सहज सहज कधी फिरायला आले गोव्यामध्ये, तर तुम्ही या गल्लीमध्ये नक्की चक्कर मारा. याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून ठेवतो आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हरायटीची आयडिया येईल. दुर्दैवाने आपल्याला कोणाच्या घरामध्ये जाऊन त्यांचं इंटेरियर तर बघता नाही येते, परंतु जो आउटर लुक आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ग्राउंड फ्लोअर वाला असणार घर आहे आणि हे G+2 वाले 2 बंगले आहेत आजूबाजूला. तुम्ही कलर बघा, फक्त येलो असेल, रेड असेल किंवा कौलारू काहीतरी टेक्स्चर वापरलेलं आहे. फार काही असं रंगीबेरंगी नाहीये, परंतु रंगीबेरंगी नसून देखील ते फार रंगीबेरंगी वाटतं. आणि या स्ट्रीटचं खरोखर सौंदर्य या बंगल्यांनी वाढवलेलं किंवा घरांनी वाढवलेलं आहे. आणि असे थ्रू आउट हे 3-4 गल्ली आहे, इथलं हे जे नियोजन आहे, सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल, रस्ते असतील आणि गाड्यांचा नो वे एंट्री व्हेकल झोन असेल, तर असं सगळं काही त्यांनी एकदम सुटसुटीत केलेलं आहे. घरांसाठी जे मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे, त्यांना इथं थोडंसं नॅचरल अवेलेबिलिटी असेल, मे बी स्टोन्स असेल, मार्बल असेल, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हे जे माझं समोरचं जे घर दिसतंय त्याला पण किती युनिक पद्धतीने केलेलं आहे. मे बी हे 2 घरं असणार आहे, 2 वेगवेगळ्या व्यक्तींचे. इकडे ब्ल्यू कलरची थीम वापरलेली आहे, इकडे जो सेंटरला आहे तो थोडासा मरून कलर आहे आणि इकडे जे दिसतंय ते हे स्टोन मार्बल वापरलेलं आहे. आणि पलीकडचं जे ते तुम्ही बघितलं तर तिथं खाली येलो आणि वरती फेंट येलो करत असं G+2चं काम केलेलं आहे. पलीकडचं तसंच आहे. आणि हा जो आपल्या पाठीमागे दिसतोय पिंक कलरचा, तर याला जे तुम्ही बघितलं तर हे पोर्च वगैरे गॅलरी खूप छान पद्धतीने बनवलेली आहे. आणि असं घराची जी काय तोडफोड असते किंवा रिस्ट्रक्चरिंग केलेली असते, तुम्ही जर बघितलं ते पुढचं जे शेड ओढलेलं आहे थोडंसं पाण्यासाठी, तर ते खूप चांगल्या पद्धतीने बनवलेलं आहे. आपल्याकडे बऱ्याचदा काय होतं, तोडफोड केली जाते आणि काहीतरी ओबडधोबड ते काम होऊन जातं नंतर, आणि नंतर आपल्याला वाटतं अरे एवढा तर खर्च आपण केलाय, पण तरी त्या कामाला पाहिजे तसं गेटअप आला नाही किंवा आपल्या मनासारखं काम झालं नाही. तर तुम्ही यातून सांगण्याचा उद्देश हाच होता की इथे येऊन व्हिडिओ बनवण्याचा, की आपल्याला घर बनवताना काहीतरी डोक्यामध्ये आयडिया यावं. बऱ्याचदा आपल्याकडे प्लॅन असतो किंवा मग कधी कधी असं होतं की आपलं कमी बजेटमध्ये नियोजन असतं, आपल्याला इंजिनियर हायर करणं, आर्किटेक्चर हायर करणं परवडत नाही. त्या केसमध्ये आपण जेव्हा असं काहीतरी युनिक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून बघतो, तर थोडीशी आयडिया येते आपल्याला की आपण असं करू शकतो, आपण असं दाखवून आपल्या पद्धतीनं कलरचा पॅटर्न बनवू शकतो, किंवा जे काही इमारत आहे ती थोडीशी गावाकडे असेल किंवा शहरामध्ये असेल तर ती आणखी उठावदार कशी करता येईल. तर हा आपला त्यातला एक उद्देश हा दाखवण्याचा. तुम्ही मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर माझ्या उजव्या साईडचं जे घर आहे, तर या मालकाशी माझं योगायोगाने बोलणं झालं. हे लोक काय करतायत, दर 4-5 वर्षाला किंवा वर्षाला ज्यांना ज्यांना जसं जसं शक्य आहे तसं तसं ते होम रिनोव्हेशन करतात आणि वेगवेगळ्या कलरची थीम वापरतात. माझ्या पाठीमागचं जे घर बघितलं तुम्ही, G+1चं घर आहे. आणि ही जी बिल्डिंग आहे ही पूर्ण सागाच्या स्ट्रक्चर मध्ये उभी राहिलेली, जवळपास 100 वर्ष जुनी इमारत आहे. मग तुम्ही जर बघितली ही इमारत, तर या इमारतीवर तुमच्या लक्षात येईल की खूप चांगल्या पद्धतीचं कन्स्ट्रक्शन क्वालिटी होती. कलर थीम पण खूप चांगली आहे, लाकडाची परिस्थिती चांगली आहे आणि दर वर्षाला ते कलरचं रिनोव्हेशन करतात. त्यामुळे ते बघून आत्ताही असं वाटतं की कालच घर बांधलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं ते घर तयार झालेलं आहे. इथं तुम्ही बघितलं डबल डेकरचं तर कौलाचं आहे, वरती रेन वॉटर वगैरे त्यांनी सगळी प्रोव्हिजन केलेली आहे. आणि ही कलरची थीम बघा किती सिंपल आहे, एकच कलर आहे येलो, आणि दुसरा जो आहे तो आपण जे म्हणतो एलिव्हेशन दिलेलं, त्याला फक्त त्यांनी व्हाईट कलरचे जे पॅचेस बनवलेले आहेत. तर खूप सुंदर यांनी बनवलेलं आहे. ग्लास पण खूप चांगले वाटते. आणि जर पाठीमागं जर गेलो आपण, तर ग्रीन साईडची थीम आहे. माझ्या एक्झॅक्ट पाठीमागं जर बघितलं त्या साईडला तुम्ही, तर ते पण घर युनिकच आहे. त्याला ते ग्रिलचं डिझाईन बघा, ते आपल्याकडचे हे ग्रिलचे डिझाईन कमीत कमी 50 वर्षापूर्वी वापरले गेले असतील. आजही ते त्याच स्थितीमध्ये आणि दिसतानी अजूनही ते तेवढेच अट्रॅक्टिव्ह वाटते. डबल किंवा 3 मजली असेल, आणि पलीकडे त्यांनी खाली ग्राउंड फ्लोअरला जे आहे ते शॉप बनवलेले आणि एकंदरीत घर बनवलेलं. तर मला खात्री आहे, मी एका कामाच्या निमित्ताने गोव्यामध्ये आलो होतो आणि गोव्यात आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण जेव्हा पण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवल आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 5 लोक असेल, 10 लोक असेल, यांना नक्कीच काही ना काही आयडिया मिळणार आहे, जेणेकरून तुमचं घर हे युनिक होईल, त्या गावामध्ये तुमच्या घराचं नाव निघेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. अजूनही बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवणार आहे. हे बघा, हे पाठीमागचं जे घर दिसतं हे नॉर्मल आपल्या गावाकडचा टिपिकल 1 BHK आपण म्हणू शकतो, आणि ही त्याची पडवी म्हणू शकतो. घराचे दरवाजे बघा अतिशय साधे, आणि ही जी एक्सट्रुजन काढलेलं आहे या पडवीला, म्हणजे दरवाजा पाठीमाग आहे आणि पुढं जरासं त्यांनी ते चौकटी सारखं केलेलं आहे फ्रेम मध्ये, आणि फार चांगलं आहे. पण इथलं जे मला आवडलं, जे तुम्हाला दाखवायचं होतं, ते म्हणजे इथं बसायची व्यवस्था बघा कशी केलेली. हा थोडक्यात आपला लक्झरी सोफाच आहे, जो आपण ग्रामीण भागामध्ये जनरली करत नाही पडवीमध्ये.
पण हे बघा, हे सिमेंटच्या स्ट्रक्चर मध्ये जर केलं तर हे खूप सुंदर दिसतं, खूप छान दिसतं. वरती कौलारू स्ट्रक्चर आहे, लाकडी स्ट्रक्चर मध्ये वरची पडवी बनवलेली आहे. आणि दोन्ही साईडला म्हणजे ह्या पण साईडला आणि माझ्या पलीकडच्या साईडला पण साधारणतः पलीकडे 3 लोक बसू शकतील आणि मी जिथं बसलोय तिथं जवळपास 5 ते 6 लोक बसू शकतील. एवढा हा प्रशस्त सोफा यांनी बनवलेला आहे. बघू शकता तुम्ही सगळं. जो आपण वाईब म्हणतो, ती वेगळी वाईब या ठिकाणी क्रिएट होते, प्रसन्न वाटतं. प्रत्येक व्यक्तीने हाच प्रयत्न केलाय की आपण जे या शहराचं किंवा या गल्लीचं जे सौंदर्य आहे ते टिकवून ठेवून या गल्लीमध्ये आपल्या पद्धतीनं नाविन्य काय ऍड करू शकतो, तर त्यांनी ते प्रत्येकाने प्रयत्न केलाय आणि फार चांगल्या पद्धतीने त्यांची घरं बनवलेली बघायला खूप सुंदर वाटतंय. अशीच घरं आपणही आपल्या गावाकडे बनवा, शहरात बनवा, अशाच गल्ल्या बनवा आणि इतरांनाही ते आकर्षण ठरेल अशा पद्धतीचं ते प्लॅनिंग करा. फार छान आहे, फार रम्य वातावरण आहे इथं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. तुमचे पण जे काही मत असतील, तुम्ही काही युनिक आयडिया बघितले असेल, कुठं युनिक घर बघितलं असेल, कमी बजेटमध्ये एखाद्याने खूप चांगलं नियोजन केलं असेल किंवा एखाद्याने खूप लक्झरी घर केलंय आणि ते बघण्यासारखं आहे, तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा. आपण त्या घराचा रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करूया. आणि तुमच्याकडे जर काही कलर संदर्भातल्या काही वेगळ्या आयडिया असतील तर त्याही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला याच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जे नवीन घर बांधताय किंवा नवीन घर बांधण्याच्या प्लॅनिंग मध्ये, सो त्यांना पण काहीतरी आयडिया येईल आणि त्यांचा पण घराच्या कलरची स्कीम असेल किंवा जे आर्किटेक्चर आहे ते या पद्धतीनं बनवण्याचा प्रयत्न कराल, जे आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी काहीतरी युनिक व्हॅल्यू देईल आणि सुंदर असा घराचा गेटअप येईल. चला मित्रांनो, धन्यवाद.